शेतकरी बंधूंनो नमस्कार. मागील भागात बघितलं आपण बटाटा लागवड संपूर्ण तंत्रज्ञान. तर शेतकरी बंधूंनो भाग 1 आणि भाग 2 आपण जो मागचा भाग बघितला त्याच्यामध्ये आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. तर शेतकरी बंधूंनो आपण आजचा जो विषय आहे आपला की मध्य भारत आणि दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर घेतलं जाणारं पीक आहे आणि भात आणि गव्हानंतर ज्याला आपण सगळ्यात जास्त महत्व देतो. भातापेक्षा कमीत कमी पाण्यामध्ये जवळपास 90% पाणी कमी लागतं या पिकाला. दुसरी गोष्ट गव्हापेक्षा जास्त नफा देणारं हे पीक आहे. असं हे पीक म्हणजे शेतकऱ्यांचा खरा साथीदार मका. या पिकाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो 90 दिवसामध्ये जवळपास 90 ते 120 दिवसामध्ये येणाऱ्या पिकांमध्ये आणि जास्तीत जास्त उत्पन्न देणारं हे पीक आहे मका. जवळपास शेतकरी बंधूंनो मध्य भारतामध्ये बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र आणि तेलंगणा जवळपास आपल्या या भारतातील जवळपास प्रत्येक राज्यात मक्याचं पीक घेतलं जातं. पण जे आपण मागील तुम्हाला मी राज्य सांगितले याच्यामध्ये सगळ्यात जास्त मकाचं प्रमाण जे आहे तर जवळपास 14 ते 15% प्रत्येक राज्यामध्ये मक्याचं उत्पादन घेतलं जातं. आणि गहू आणि तांदूळ यानंतर सगळ्यात जास्त घेतलं जाणारं उत्पादन हे मक्याचं असतं. तर शेतकरी बंधूंनो मक्याचा उपयोग आपल्याला माहितीच आहे की अन्न, चारा, काही स्टार्चचं उत्पादन, अल्कोहोल किंवा बाजारातील काही पेय पदार्थ. त्यामुळे इंडस्ट्रीपासून शेती उद्योगापासून तर कुक्कुटपालनापर्यंत प्रत्येक याच्यासाठी किंवा दुग्ध व्यवसायामध्ये एक चारा रूपी प्रकाराने आपण मक्याचं उत्पन्न हे सहसा घेत असतो. तर शेतकरी बंधूंनो मक्याचं जे पंचसूत्री व्यवस्थापन आहे की जे पूर्ण संपूर्ण नियोजन आहे लागवडीचं आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो कुठेच जाऊ नका आणि आमच्या स्टेप ऑर्गॅनिक या युट्यूब चॅनलला जर आपण नवीन असाल तर याला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला शेअर करा. तर शेतकरी बंधूंनो मका पीक भारतामध्ये कुठल्या कुठल्या राज्यात घेतलं जाते आणि त्याचा आपण पर्सेंटेज किती याप्रमाणे आपण ते स्टेप पण बघू आणि इथून पुढे आपण पंचसूत्री कार्यक्रम जो आहे मक्याचा हा घेत चालू. तर शेतकरी बंधूंनो भारतामध्ये मका जवळपास प्रत्येक राज्यात हे घेतला जातो. तर याची काही जी कृषी मंत्रालयाच्या ज्या वेबसाईटवरनं किंवा त्याच्याकडनं जी आपल्याला माहिती मिळते त्याच्यामधलं जी काही माहिती आहे आपण तर ते जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो कृषी विभागाच्या अहवालानुसार जवळपास कर्नाटकात सुमारे 16 ते 17% आपण उत्पन्न घेतो म्हणजे एकरी भारतात घेतल्या जाणाऱ्या उत्पन्नापैकी. तर त्याच्यातलं दुसरं महत्वाचं मध्य भारतातलं राज्य आहे शेतकरी बंधूंनो मध्य प्रदेश. मध्य प्रदेशामध्ये सुद्धा मक्याचं जवळपास 16 ते 17% किंवा बिहार आहे त्याच्यामध्ये 15 ते 16% तसेच दक्षिण भारतातील काही राज्य आहेत आता जवळपास कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र याच्यामध्ये सरासरी 10 ते 12% मक्याचं उत्पन्न घेतलं जातं. आणि इतर राज्य जर बघितली शेतकरी बंधूंनो तर पंजाब आहे, हरियाणा आहे, हिमाचल प्रदेश आहे याच्यामध्ये पण आपण मक्याचं जे उत्पन्न आहे आपण घेत असतो. तर शेतकरी बंधूंनो एकूणच पाहता दक्षिण भारतामध्ये सगळ्यात जास्त जे उत्पन्न आहे भारतभरामध्ये कर्नाटकात घेतलं जातं. कारण की कर्नाटकामध्ये कुक्कुटपालनासाठी लागणारा जो व्यवसाय आहे हा खूप मोठ्या प्रमाणावर व्यवसाय असल्यामुळे तिथे कुक्कुटपालनाला लागणारं जे काही खाद्य आहे त्याच्यामध्ये मक्याचं प्रमाण हे जास्त लागतं. त्यामुळे कर्नाटकामध्ये उत्पन्नाचं प्रमाण मक्याचं जास्त आहे. तर याचे अंदाजित बाजारभाव कसे असतात शेतकरी बंधूंनो सरासरी आपण 2025 मध्ये बघितलंय की बाजारभावाचा अंदाज काढताना ज्या काही गोष्टी आहेत आपल्या ह्या खूप महत्वाच्या आहेत. जसं की सध्याचे भाव आहेत मागच्या वर्षी आपण 2024 मध्ये बघितलं 1850 पासून ते 2100 रुपयापर्यंत मक्याचे भाव हे असतात. आणि गव्हर्नमेंटचं जर तुम्ही कृषी मूल्य आयोगानुसार बघितलं तर 2050 रुपये तर 2090 रुपयापर्यंत हे भाव ठरलेले आहेत. आणि खूप कमी वेळेत झालेलं आहे की याच्यापेक्षा कमी भावात शेतकऱ्यांनी मका हा दिलेला आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनो समजा सरासरी उत्पन्नापैकी जर शेतकऱ्यांचा वन टाइम मार्केटला जर भाव येत असेल तर तो हा मका पिकल्यानंतर 2 महिन्याने येत असतो. जरी तुमचा खरीपचा मका असेल शेतकरी बंधूंनो तर विकण्याची घाई त्याला करू नये. कारण की जानेवारी फेब्रुवारी मध्ये जर तुम्ही मका विकण्याचा प्रयत्न केला तर सरासरी तुम्हाला 2100 रुपयापेक्षा पुढचा दर हा मिळू शकतो. तर शेतकरी बंधूंनो मका पीक लागवड करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे हवामान.
तर शेतकरी बंधूंनो, मका लागवड करत असताना आपल्याला 20 डिग्री पासून तर 30 डिग्री पर्यंत सेल्सिअसने टेम्परेचर आपल्याला महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, जमिनीची जी आर्द्रता आहे शेतकरी बंधूंनो, जास्तीत जास्त 50 ते 70% आर्द्रता असणं गरजेचं आहे. कारण की अशा हवामानामध्ये आणि आपण करतोय शेतकरी बंधूंनो रब्बीचं प्लॅनिंग. रब्बीचं प्लॅनिंग करत असताना शेतकरी बंधूंनो हवामानाचा मुद्दा का महत्वाचा आहे? कारण की जवळपास दिवसातनं आपल्याला 6 ते 8 तासापर्यंत सूर्यप्रकाश मिळतो आणि जेवढा जास्त सूर्यप्रकाश असेल मका पिकाला तेवढ्या जास्तीत जास्त त्याची ग्रोथ होणार आहे, पानांची रुंदी त्याची वाढणार आहे आणि सरासरी विषय असा आहे की जर पानांची रुंदी वाढली तर त्याच्या गर्भधारणा पण चांगली होते आणि त्यानुसार त्याचं कणीस पण मोठं निघतं शेतकरी बंधूंनो. त्यामुळे हवामान हा विषय रब्बीमध्ये खूप महत्वाचा विषय. त्यामुळे मका पीक लावत असताना जमिनीची ओली, सूर्यप्रकाश महत्वाचा असणं आणि पाण्याचं व्यवस्थापन हे असणं महत्वाचं गरजेचं असतं. शेतकरी बंधूंनो, जमिनीची निवड कशी करायची की कमीत कमी जमिनीचा आपला जो पीएच आहे शेतकरी बंधूंनो 7 ते 7.5च्या दरम्यान असणं गरजेचं आहे की जेणेकरून आपण जे अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो की त्याच्यातलं कमीत जास्त अन्नद्रव्य त्याला उपलब्ध होणं गरजेचं असतं. म्हणून मका पिकासाठी तुम्ही जी जमीन ही मध्यम आणि सुपीक जमीन असणं गरजेचं आहे. थोड्याशा मध्यम जमिनीमध्ये मक्याचं उत्पादन हे नेहमीप्रमाणे चांगलं येत असतं. कारण की मका लावत असताना शेतकरी बंधूंनो काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. समजा जसं मक्याचं जे उत्पन्न आहे लोमी सॉइल म्हणजे आपण ज्याला हलकी मध्यम जमीन म्हणतो याच्यामध्ये चांगलं येतं. पण समजा खूप जास्त काळीची जमीन असेल किंवा खारट असेल, खडकाळ असेल, चुनखडीयुक्त जास्त जमीन असेल किंवा चिकट असेल, त्यामुळे अशी जमिनीमध्ये मकाची लागवड करणं शक्यतो शेतकरी बंधूंनो टाळणं गरजेचं आहे. जमिनीची मशागत हा जो मुद्दा आहे शेतकरी बंधूंनो पुढचा, तर जमिनीची मशागत करत असताना की आपली जमीन ही एक समान असणं गरजेचं आहे. काही गोष्टी असतात की आपण काही वेळेस कुळव्याने मशागत करतो, काही वेळेस रोटरने करतो, काही टिलेजने करतो. पण जमिनीची जी समांतर आहे ती एकसारखी जमीन असणं मका पिकासाठी महत्वाचं आहे. जमिनीची मशागत करत असताना शेतकरी बंधूंनो कमीत कमी मका लागवड करत असताना एकरी 4 ते 5 टन शेणखत टाकणं महत्वाचं आहे आणि ते शेणखत हे चांगल्या प्रकारे कुजलेलं असावं. आणि कदाचित जर अजून तुम्हाला शेणखताचा चांगला फायदा करून घ्यायचा असेल शेतकरी बंधूंनो तर स्टेप ऑर्गॅनिका कंपनीचे जे निंजा आहे, जे प्रोडक्ट आहे ट्रायकोडर्मा हार्जेनियम म्हणून, की तुम्ही जवळपास 200 ते 400 ग्रॅम पर्यंत प्रति एकरी जे तुम्ही शेणखत टाकताय 4 ते 5 टन मध्ये जर तुम्ही मिक्स केलं तर त्याचा तुम्हाला एक चांगला बेनिफिट बघायला मिळू शकतो. तर रब्बी मका लागवड कधी करावी शेतकरी बंधूंनो? साधारण रब्बी हंगामाची जी सुरुवात असते आपली पेरणीची साधारणपणे 15 ऑक्टोबर पासून तर 1 डिसेंबर पर्यंत करायची असते. दुसरी गोष्ट, पिकासाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे. जेणेकरून आपण जी बी पेरतो किंवा टोकन पद्धतीने लावतो त्याच्यामध्ये त्याची उगम क्षमता ही मोठ्या प्रमाणावर होते आणि रोपांची संख्या ही योग्य अंतर ठेवून लागवड केलेली असते. त्यामुळे काय होतं, पेरणीचा कालावधी जर लांबला तर उगवणीवर आणि तसेच पीकच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. की लागवडीची योग्य पद्धत कोणती? तर शेतकरी बंधूंना आता सध्या आपल्याकडे चर्चेत आहे की जी चिनी लागवडीची पद्धत आहे मक्याची, जी पहिली पद्धत आपण त्याला म्हणतो की ड्रिप लाईनच्या दोन्ही बाजूला दोन्ही ओळींवर 15 इंचाचं अंतर ठेवायचं आणि त्यानुसार एका ओळीतील दाण्यांमधील अंतर 15 इंचापर्यंत जे आपण ठेवतो. अशा प्रकारे जर योग्य अंतर ठेवलं तर ही जी चिनी लागवडीची पद्धत आहे ही यशस्वी होऊ शकते. तर शेतकरी बंधूंनो, ही जी चिनी पद्धत आहे मका लागवडीची हिच्याबद्दल जर आपल्याला अजून सखोल माहिती जर जाणून घ्यायची असेल की जे बायर कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत गिरीश पळसकर सर यांनी एकदम चांगल्या पद्धतीने याची मांडणी केलेली आहे, चिनी पद्धत आणि आपले पारंपरिक पद्धत. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, आम्ही आमच्या बायोमध्ये याची लिंक दिलेली आहे तर ती तुम्ही जरूर बघावी. आणि पुढची जी पद्धत आहे शेतकरी बंधूंनो लागवडीची, की जी आपली पारंपरिक लागवडीची पद्धत आहे की जी आपण काय करतो दरवेळेस की मुख्य दोन ओळींमधील जे अंतर आहे की आपण जवळपास 24 इंचापर्यंत ठेवतो. म्हणजे 2 सरीतील अंतर 2 फुटापर्यंत असतं आणि 2 रोपांमधील अंतर आपण 9 ते 10 इंचापर्यंत ठेवत असतो. तर ही जी पारंपरिक पद्धती जी आहे शेतकरी बंधूंनो, तर ही आपण नेहमी वापरू शकता. जर आपल्याला काही गोष्टींबद्दल माहित नसेल तर उगाच नुकसान होणं हे ठरलेलं असतं. त्यामुळे आपल्याला नुकसान नकोय
मका पिकामध्ये. जर कुठंतरी लागवडीच्या याच्यामध्ये जर आपला अडचण आली तर त्याच्या उत्पन्नावर थेट परिणाम होत असतो शेतकरी बंधूंनो. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, इथून पुढचा जो मुद्दा आहे आपला की मका लागवड करत असताना रब्बीमध्ये तिच्या व्हरायटीची म्हणजे वाणाची निवड करणं खूप महत्वाचं आहे. कारण की काय असतं शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये उच्च उत्पादन क्षमता असणारे वाण असतात, काही मध्यम उत्पादन करणारे वाण असतात. जसे की आपण पायोनियरचा 3224 हे वाण आहे, हे उच्च उत्पादन क्षमता करणारं वाण आहे शेतकरी बंधूंनो. आणि शेतकरी बंधूंनो, आपल्या डोक्यात काय असतं की जास्त बियाण्याची लागवड केली म्हणजे जास्त उत्पन्न येईल, असं जर तुमचा समज असेल तर हा चुकीचा समज आहे शेतकरी बंधूंनो. कारण की जर तुम्ही लागवडीची जर योग्य पद्धतीने आणि जर वाण निवडलं नाही नसेल तर तो थेट तुमच्या उत्पन्नावर ही गोष्ट पण परिणाम करत असते. काय होतं शेतकरी बंधूंनो, पायोनियरची 3524 ही जी व्हरायटी हे उच्च उत्पादन क्षमता आणि कोरड्या हवामानामध्ये येणारं एक सहनशील आणि रोगांना प्रतिकार शक्ती असणारं हे वाण आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, हा जो वाण आहे हा जवळपास 115 ते 120 दिवसामध्ये येणारं हे वाण आहे. आणि याची जी सरासरी उत्पन्न आहे शेतकरी बंधूंनो, हे 25 ते 35 क्विंटल पर्यंत तुम्ही याचं उत्पन्न घेऊ शकता. पण शेतकरी बंधूंनो, आपण कधीही काय करायचं असतं की ज्या वेळेस आपण उच्च उत्पादन क्षमता असलेलं वाण घेणार आहोत त्यावेळेस त्याचं खत व्यवस्थापन पण हे उच्च उत्पादन व्यवस्थापनच करावं लागतं. नाही तर तुम्ही काय म्हणाल की सर माझ्या जमिनीमध्ये बॅग 2100 रुपयाची आहे, आपण आणू महागाचं, आणि जर तुम्ही त्या हिशोबाने जर त्याचं खत व्यवस्थापन केलं नाही तर तुमच्या उत्पन्नामध्ये तीड मात्रही फरक पडणार नाही शेतकरी बंधूंनो. काय असतं, आपण काय करतो, जमीन मध्यम असते, वाण उच्च उत्पादन क्षमता चालतो, इथे व्यवस्थापन आपलं नेहमी चुकत असतो शेतकरी बंधूंनो. कारण की मध्यम वाण जर तुम्ही आणलं असेल तर त्याला मध्यम पद्धतीने खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. जर आपण काय करतो, नेहमीप्रमाणे वाण आणतो उच्च उत्पादन क्षमतेचं, जमीन असते आपली हलकी आणि आपण खत व्यवस्थापनही करतो त्याला. तर असं करू नये शेतकरी बंधूंनो की जेणेकरून आपल्याला. तर दुसरी व्हरायटी शेतकरी बंधूंनो, ॲडव्हान्टाची 751, दाण्याचे वजन आणि एकदम आकर्षक नारंगी रंगाची व्हरायटी शेतकरी बंधूंनो. तर कणसाचं जे टरफल आहे हे एकदम काढणीच्या वेळेस पाऊस आणि किडींपासून याला संरक्षण बी देत असतं हे. आणि दाना वेगळा करताना म्हणजे ज्यावेळेस आपण शेलिंग करतो याची, त्यावेळेस हे जवळपास याचं 84% की आपलं हे दाण्याचं वजन याचं भरत असतं की आपल्या त्या टरफल्यापेक्षा. तर कणसाचा जो शेंडा असतो याचा पूर्णपणे भरलेला असतो शेतकरी बंधूंनो. त्यामुळे रब्बी हंगामामध्ये जवळपास 130 ते 135 दिवसापर्यंत याचा कालावधी असतो. आणि याची जी शिफारस केलेली जे राज्य आहेत की जे आपण इथे याची लागवड करू शकतो की ते आपण मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये आपण ॲडव्हान्टा 751 या व्हरायटीची आपण लागवड करू शकतो. त्याचेही सरासरी उत्पन्न आहे शेतकरी बंधूंनो 25 ते 30 क्विंटल पर्यंत करू शकतो. पुढची व्हरायटी शेतकरी बंधूंनो हायटेकची 5108. तर ही जी व्हरायटी शेतकरी बंधूंनो, हिचं जे उत्पादन व ताण सहन करण्याची क्षमता आहे हिच्यामध्ये, आणि चांगल्या लांबीची कणसे आणि शेंडा पूर्ण भरलेला असतो या व्हरायटीच्या शेतकरी बंधूंनो. काढणीच्या वेळी पीक याचं हिरवेगार असतं, त्यामुळे चाऱ्यासाठी पण हा एक उत्तम पर्याय आहे शेतकरी बंधूंनो. मका पिकातील प्रमुख रोगांना जे आहे ना, ही सहनशील व्हरायटी आहे जी हायटेकची 5108 आहे शेतकरी बंधूंनो. त्यामुळे रब्बी हंगामाचा जो कालावधी याचा 115 ते 125 दिवसाचा असतो. आणि याची जी शिफारस केलेली राज्य आहेत ती ओडिशा, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये याची शेती केली जाते शेतकरी बंधूंनो. दुसरी व्हरायटी शेतकरी बंधूंनो, की जी नावाजलेली व्हरायटी हायटेक या कंपनीची, हायटेक 5202, किंवा आपण याला उच्च घनतेच्या लागवडीसाठी योग्य आणि विशेष रब्बी असं संकरित वाण आपण याला मानत असतो. याच्यामुळे काय होतं शेतकरी बंधूंनो, या व्हरायटीचे खास जे लक्षण आहे की याची एकसारख्या आकाराची कणसे आणि शेंडा याचाही पूर्ण भरलेला असतो. आणि याच्या उत्कृष्ट दाण्यांच्या गुणधर्मासह जास्त दाणा वेगळा करण्याचा जो टक्का आहे याचा सेलिंग रेट हा सगळ्यात जास्त असतो. त्यामुळे याचंही जे कालावधी पिकाचा शेतकरी बंधूंनो 115 ते 125 दिवसाचा कालावधी या व्हरायटीचा, ही महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार या राज्यांमध्ये केली जाते. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, पुढची व्हरायटी हायटेकची जी आणि ती आहे 5106 हायटेकची. हिचंही उच्च उत्पादन देणारी व्हरायटी शेतकरी बंधूंनो. ही काही गोष्टींचा ताण सहन करते, समजा दाणे टपोरे आणि जास्त वजन वेटसाठी ही नावाजलेली व्हरायटी.
एकसारख्या आकाराची कंच हिचीही निघतात आणि मका पिकातील प्रमुख रोगांना ही सहनशील आहे. त्यामुळे हिचीही जी शिफारस आहे शेतकरी बंधूंनो, जवळपास महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये हिचीही मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते आणि हिचा कालावधीही 115 ते 125 दिवसाचा आपण घेतलेला आहे. दुसरी व्हरायटी शेतकरी बंधूंनो की जी 6240 आपण जिला म्हणतो सिंजेंटाची, ही व्हरायटी सगळ्या हवामानासाठी उपयुक्त अशी व्हरायटी आहे आणि एकसारख्या आकाराची हिची कंस निघतात, जास्त उत्पादन देणारी व्हरायटी आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चाऱ्यासाठी, ज्याला आपण फोडरसाठी अत्यंत उपयुक्त आणि उत्कृष्ट अशी व्हरायटी 6240 सिंजेंटा कंपनीची व्हरायटी आहे. जवळपास शेतकरी बंधूंना आता लागवड करत असताना आपल्या मनामध्ये नेहमी विचार असतो की सरासरी 3.5 किलो पासून तर 4 किलो पर्यंत कंपन्यांचं जे काही पॅकेजिंग असतं पॅकेटचं, हे 3.5 किलो 4 किलो, काही कंपन्यांचं 5 किलो असतं. मग आपण काय करतो शेतकरी बंधूंनो, एकरी बागायत जर असेल आपलं तर कमीत कमी 30,000 बिया किंवा 30,000 बियाणं टोकन होणं आपल्या शेतामध्ये गरजेचं आहे, की जेणेकरून काय होतं शेतकरी बंधूंनो की आपला ऍव्हरेज आहे हा मेंटेन राहत असतो त्याच्यामुळे. आणि जर जिरायती क्षेत्र असेल शेतकरी बंधूंनो, 28 ते 26,000 पर्यंत तुमचं बियाणं बसणं गरजेचं आहे. आता दुसरी गोष्ट महत्वाची शेतकरी बंधूंनो, आता हा मुद्दा असा आहे की आपल्याकडे म्हण आहे, शुद्ध बीजापोटी फळे रस आरोग्यमंत्री. त्यामुळे बीज प्रक्रिया करणं हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. जमलं तर शेतकरी बंधूंनो, आपण खत व्यवस्थापन करत असताना जर आपल्याकडनं काही कमतरता झाली चालेल, पण आपल्याकडनं बीज प्रक्रिया करत असताना शेतकरी बंधूंनो कुठलीही कमतरता होणं न होणं गरजेचं आहे. कारण की बीज प्रक्रियेवरच आपलं जे काही उत्पन्न आहे किंवा जी उगम क्षमता आहे बियाण्याची त्याच्यावर निर्भर असते 90% तर बुरशीनाशकाची जी प्रक्रिया आहे शेतकरी बंधूंनो, की प्रथम आपण काय करतो की बीज प्रक्रिया करण्याचे कारण असते की आपण लागवड केल्यानंतर मर कमी येणं, कोडकुच कमी येणं यांसारख्या रोगांपासूनही संरक्षण मिळतं. आणि दुसरी गोष्ट ही आपली जी उगम क्षमता ही चांगल्या प्रकारे होते. तर याच्यामध्ये 2 प्रकार आहेत शेतकरी बंधूंनो. बीज प्रक्रिया करत असताना जैविक आणि रासायनिक असे 2 प्रकार आपले पडत असतात. तर शेतकरी बंधूंनो, आपण जाणून घेऊ आता रासायनिक बीज प्रक्रिया करत असताना थायरम असू द्या किंवा कार्बन डेंजियम असू द्या किंवा आपण दुसरे घटक असतात अजून त्याच्यामध्ये, हे आपण काय करायचं शेतकरी बंधूंनो की प्रति लिटर पाण्यामध्ये 1 ते 1.5 ग्रॅम घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर त्याची बीज प्रक्रिया केल्यानंतर त्याला व्यवस्थित सुकवणं हे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट शेतकरी बंधूंनो, आपण ज्या वेळेस जैविक बीज प्रक्रिया करतो त्यावेळेस ट्रायफोर म्हणजे ट्रायकोडर्मा विरिडी या जैविक बुरशीनाशकाचा वापर करून जर आपण बीज प्रक्रिया केली शेतकरी बंधूंनो, तर याचा बेनिफिट असा आहे की बीज प्रक्रियाही होते आणि बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण ज्यावेळेस त्याला सोईंग करतो किंवा आपण त्याची लागवड करतो त्यावेळेस या जैविक बुरशीमुळे, याला आपण फॉस्फेट सोल्युबलायझिंग बुरशी सुद्धा म्हणतो, म्हणजे उगम क्षमता ही चांगल्या प्रकारे होते आणि काही हिशोबाने जो फॉस्फरस असतो आपला अनसोल्युबल, पाणी दिल्यानंतर त्याचंही मोठ्या प्रमाणात सोल्युबल होतं आणि मुळ्यांची संख्या ही जोरदार होत असते. तर बीज प्रक्रिया करताना आपल्याला दुसरी गोष्ट महत्वाची शेतकरी बंधूंनो, हे झालं बुरशीनाशकांचं. आता आपल्याला जास्तीत जास्त आपल्या बियाणाला किडींनी खाऊ नये किंवा वाळवी, लष्करी अळी यांचा प्रादुर्भाव किंवा याच्यापासून किडींचं संरक्षण व्हावं, तर यासाठी कीटकनाशकाची जी दुसऱ्यांदा बीज प्रक्रिया करतो आपण, तर काय करायचं शेतकरी बंधूंनो की इमिडोक्लोपिड याचं 5 ते 7 ml किंवा थायमिथायझाम म्हणजे ज्याला आपण मार्केटमध्ये ॲक्ट्रा या नावाने जाणत असतो, तर याच्यासोबत आपण एका बुरशीनाशक प्रक्रिया केलेला किंवा वाळवलेलं जे बियाणं असतं याला पुन्हा हलक्या हाताने किंवा हँड ग्लोव्ह घालून लावणे गरजेचे असते, जेणेकरून त्याला आपण सावलीत सुकवून ठेवणं आणि त्याचं सोईंग करणं गरजेचं असतं. तर बीज प्रक्रिया करत असताना शेतकरी बंधूंनो, तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो आपला की जीवाणू खताची जी प्रक्रिया असते ही सगळ्यात शेवटी करणं गरजेचं असतं आणि ती कशासाठी करायची ते पण आपण आता जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, जीवाणू खत प्रक्रिया जी आपण शेवटी करतो लागवडीच्या वेळेस, तर त्याच्याने काय असतं शेतकरी बंधूंनो, ती कशासाठी करावी की नत्र आणि स्फुरची उपलब्धता वाढवून व त्याची सुधारणाही करणं गरजेचं असतं आपल्याला. त्यामुळे आपण ॲझोटोबॅक्टर किंवा एनरिच म्हणा किंवा पीएसबी की ज्याला आपण रिच फॉस म्हणून ओळखतो, हे 250 ग्रॅम पर्यंत आपण जवळपास 10 ते 15 किलो बियाणाला व्यवस्थित
प्रक्रिया करून घेणं गरजेचं आहे. याची पेस्ट करून लावणं, त्याला सुकवणं आणि नंतर आपण त्याला हळूवार त्याची पेरणी करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये महत्वाचं काय आहे शेतकरी बंधूंनो, की प्रत्येक प्रक्रियेनंतर बियाणे सावलीत वाळवणं गरजेचं आहे. हातमोजे वापरणं, पेरणी शक्यतो 24 तासाच्या आत करावी आणि प्रमाणापेक्षा जास्त रसायने वापरू नये ही काळजी बीज प्रक्रिया करत असताना शेतकरी बंधूंनो घेणं गरजेचं आहे. तर आता येऊ शेतकरी बंधूंना आपण लागवडीची पद्धत, जी आपण पारंपरिक जी सडीवरंबा पद्धत असते आपली शिफारस जी आपण नेहमी करत असतो. यामुळे काय होतं शेतकरी बंधूंनो, पाण्याची बचत होते आणि जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होतो. आणि सपाट वाफ्यावर टोकन, जे आपण सपाट वाफ्यावर पाबरेने किंवा हाताने टोकन करतो, तेही पद्धत आपली एक चांगली आहे. आणि जी दुसरी पद्धत आपण म्हटली की चिनी पद्धत, ती तुम्ही आपल्या हिशोबाने बघू शकता. तर शेतकरी बंधूंनो, आता टोकन करणे किंवा लागवड करणे याची पद्धत आपण बघितली, पण शेतकरी बंधूंनो, लागवडीची अंतर आणि उच्च उत्पादन क्षमतेचं वाण असलं तर त्याची कशी करायची किंवा त्याच्या बियांचं आपण नियोजन कसं करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर मध्यम उत्पन्नाचं वाण असेल तर त्याची कशी करायची, आपण ते जाणून घेऊ शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, जर दोन लागवडीचं अंतर ठेवत असताना दोन ओळींमधील अंतर हे जवळपास आपण 2 ते 2.5 फुटापर्यंत ठेवणं गरजेचं आहे. कारण की बियाणं जेवढं सुटसुटीत, दोन झाडांमधलं अंतर जेवढं सुटसुटीत असेल तेवढंच प्लॉटमध्ये आपली हवा खेळती असते. झाडं एकमेकाला सूर्यप्रकाशासाठी कॉम्पिटिशन जास्त करत नसतात. सगळ्यांची योग्य प्रकारे वाढ होते आणि त्याच्या आपल्या उत्पन्नावर थेट परिणाम होत असतो आणि चांगलं उत्पन्न आपल्याला मिळत असते. तर शेतकरी बंधूंनो, 2 रोपांमधील जे अंतर आहे हे आपण जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण फुटापर्यंत ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे 6 ते 9 इंचापर्यंत ठेवणं गरजेचं आहे. जर आपण 2 ते 2.5 फूट दोन सरींमधलं अंतर आणि 6 ते 9 इंचापर्यंत जर अर्धा ते पाऊण फुटापर्यंत जर 2 रोपांमधील अंतर जर ठेवायचं म्हटलं शेतकरी बंधूंनो, तर सरासरी आपल्या शेतामध्ये एकूण झाडांची संख्या ही सुमारे 26,000 पासून तर 28,000 रोपांपर्यंत किंवा 30,000 रोपं ही झाडे प्रति एकर आपल्याला चांगले बसतात. आणि जो चांगल्या उत्पन्नासाठी हे अंतर योग्य आहे, की जेणेकरून आपण जे तुम्हाला सांगितलं की 30,000 रोपं जर बागायतसाठी बसत असतील तर तुमचं उत्पन्न हे चांगल्या प्रकारे येऊ शकतं. पेरणीची खोली शेतकरी बंधूंनो कमीत कमी 1.5 ते 2 इंच खोल इतकी असणं गरजेचं आहे. रब्बी मका हे जे पीक आहे शेतकरी बंधूंनो, त्याच्यामध्ये महत्वाचा जो आपला विषय आहे तो तण नियंत्रण असतं. आता तण नियंत्रण करत असताना काही गोष्टींचे 2 मुख्य प्रकार पडतात, की जे रासायनिक तण नियंत्रण करतो आपण आणि एक पेरणीनंतर आणि एक उगवणीनंतर, म्हणजे प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स. आता त्याचे कसे वापर करावा किंवा त्याच्यामध्ये आपण काय काय घ्यावं शेतकरी बंधूंनो, ते आपण आता जाणून घेणार आहोत. रब्बी मका हे जे पीक आहे शेतकरी बंधूंनो, त्याच्यामध्ये महत्वाचा जो आपला विषय आहे तो तण नियंत्रण असतं. आता तण नियंत्रण करत असताना काही गोष्टींचे 2 मुख्य प्रकार पडतात, की जे रासायनिक तण नियंत्रण करतो आपण आणि एक पेरणीनंतर आणि एक उगवणीनंतर, म्हणजे प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स. आता त्याचे कसे वापर करावा किंवा त्याच्यामध्ये आपण काय काय घ्यावं शेतकरी बंधूंनो, ते आपण आता जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, रब्बी मका पिकामध्ये तणनाशकांचा वापर कसा करावा, तर आपण आता हे पुढील प्रमाणे बघू शेतकरी बंधूंनो. तर शेतकरी बंधूंनो, तणनाशकांचा वापर हा पुढे 2 प्रकारे करता येतो आपल्याला, की मका लागवडी करत असताना जे रासायनिक तण नियंत्रण असतं, की ज्याला आपण तणनाशक म्हणतो, याचा वापर करत असताना 2 प्रकारे याचे प्रकार पडत असतात शेतकरी बंधूंनो. एक तण उगवण्याच्या आधी आणि दुसरा तण उगवल्यानंतर किंवा पीक उगवण्याच्या आधी किंवा पीक उगवल्यानंतर. तर शेतकरी बंधूंनो, पहिला प्रकार बघू आपण आपला तण आणि पीक दोघं उगवण्याच्या आधी, ज्याला आपण म्हणतो, ज्याला आपण प्री इमर्जन्स म्हणतो, की त्याच्यामध्ये आपण ॲट्राजिन जे 50% मध्ये येतं वेटेबल पावडर मध्ये, त्याचा वापर आपण करू शकतो शेतकरी बंधूंनो. कमीत कमी 500 ग्रॅम पासून तर 1000 ग्रॅम पर्यंत आपण जमीन ओली असताना याचा वापर करू शकतो, की जेणेकरून तुमचं पीक हे तण हे पीक उगवण्याच्या आधीच ते येणार नाही. त्यामुळे या तणनाशकाचा वापर केल्याने काय होतं शेतकरी बंधूंनो, की 2 ते पीक लावल्यानंतर किंवा पेरणी केल्यानंतर किंवा पेरणी करण्याच्या आधी या दोघं वेळेस आपण याचा किंवा पेरणी केल्यानंतर 2 ते 3 दिवसाच्या आत याचा वापर करणं शेतकरी बंधूंनो गरजेचं आहे. कारण की सुरुवातीच्या काळामध्ये जी तण उगवतात ती हे तण उगवू देत नसतो.
आणि उगवणीनंतर ज्याला आपण पोस्ट इमर्जन्स म्हणतो, ज्या तणनाशकांना शेतकरी बंधूंनो, की समजा त्याच्यामध्ये टेम्बोथ्रिऑन आलं किंवा ॲट्राजिन आलं, या तणनाशकांचा आपण वापर करत असतो, ते पण त्याच्या कंपनीच्या शिफारशीनुसार. आता याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे तो कंपनीच्या शिफारशीनुसार शेतकरी बंधूंनो, की ज्याला आपण टोप्रामेझॉन म्हणतो, किंवा टोप्रामायझॉन नावाने जे काही कंपनीचं उत्पन्न आहे, की जे एससी फॉर्म्युलेशन मध्ये येत असतं. जवळपास 33.6% एससी फॉर्म्युलेशन मध्ये हे तणनाशक येत असतं. तर काय होतं शेतकरी बंधूंनो, की गवत वर्गीय किंवा रुंद पानाच्या ज्या तणा असतात त्याच्यासाठी हे आपण 400 ग्रॅम प्रति हेक्टरी किंवा प्रति एकरी आपण याचा वापर करू शकतो. मका पीक शेतकरी बंधूंनो, याचा फायदा काय असतो, नेमका याचा फायदा जर करून घ्यायचा असेल शेतकरी बंधूंनो तुम्हाला, की ज्या वेळेस मका उगवल्यानंतर किंवा तण उगवल्यानंतर तण जर 2 किंवा 3 पानांवर असेल तरच याचा फायदा होतो शेतकरी बंधूंनो, नाही तर याचा फायदा होत नसतो. त्यामुळे तणनाशकांचा वापर करत असताना ही काळजी घेणं गरजेचं आहे. तर याचा वापर कसा करायचा असतो शेतकरी बंधूंनो, की ज्यावेळेस आपण तणनाशक पेरणीपूर्वी वापरली किंवा पेरणीनंतर वापरलेली असतात, अशा वेळेस जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे. आणि ही वापरत असताना शेतकरी बंधूंनो, समजा आपली पहिली कोळपणी वगैरे झाली नसेल किंवा तण कमी प्रमाणात आलं असेल, तर त्या हिशोबाने आपण त्याचा वापर करायचा असतो. तर रब्बीमध्ये तण नियंत्रण करत असताना काही गोष्टींचं शेतकरी बंधूंनो लक्षात असू देणं गरजेचं आहे. जसे की तणनाशकांचा वापर करताना जे शिफारस केलेले प्रमाण आहे आणि योग्य फवारणी तंत्र आहे याचा वापर करणं गरजेचं असतं. फवारणीसाठी फ्लॅट बँड जो नोझल असतो त्याचा वापर करणं शेतकरी बंधूंनो गरजेचं असतं. त्यामुळे तणनाशकांचा वापर हा योग्य प्रमाणे होतो आणि तणांचं नियंत्रणही चांगल्या प्रमाणे केलं जातं. तणनाशक फवारताना जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं महत्वाचं असतं. आणि तणनाशक स्प्रे करताना शेतकरी बंधूंनो, की याची फवारणी करत असताना सुरक्षिततेसाठी आपल्याकडे हातमोजे असणं किंवा मास्क असणं हे गरजेचं आहे. तणनाशकांच्या वापरासाठी तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुम्हाला अजून त्याच्यावर एक चांगला उपाय आपण सांगू शकतो. शेतकरी बंधूंनो, हे झालं तणनाशकाचं. पण आतापर्यंतच जे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शेतकरी बंधूंनो, ती आहे खत व्यवस्थापन मक्यासाठी. शेतकरी बंधूंनो, मका पिकाला फॉस्फरस आणि झिंक या 2 गोष्टींची सगळ्यात जास्त गरज भासत असते. आणि याची डिफिशियन्सी ही किंवा याची कमतरता ही झिंकची आणि फॉस्फरसची. जर समजून घ्या शेतकरी बंधूंनो, तुमचा मका जवळपास एक 45 ते 60 दिवसाचा झाला असेल किंवा त्यावेळेस तुम्हाला 30 दिवसानंतर तुम्हाला जर पानं जांभळ्या रंगाची दिसत असतील तर तुमच्या मका पिकाला फॉस्फरसची उपलब्धता ही खूप कमी प्रमाणे होत आहे, हे समजून जाणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट शेतकरी बंधूंनो, मकाला सगळ्यात जास्त कमतरता असणारं जे उत्पादन आहे ते म्हणजे झिंक. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, तुम्ही कमीत कमी मका पीक लागवड केलेलं असताना एक महिन्याने, 45 दिवसांनी आणि 60 दिवसांनी जवळपास तुम्ही 3 स्प्रे करणं गरजेचं आहे, की जे आपण म्हणतो झिंक ऑक्साईड 39.5% येतं ते जेनॉक्स म्हणून ते बाजारामध्ये मिळतं शेतकरी बंधूंनो. खूप चांगल्या प्रकारे या उत्पादनाचे रिझल्ट आहेत. त्यामुळे तुम्ही याचे नक्की 2 ते 3 फवारण्या करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट शेतकरी बंधूंनो, अजून एक महत्वाचं उत्पन्न आहे की जे आपल्याला पॉलिनेशनच्या वेळेस गरजेचं असतं, ते म्हणजे बोरान शेतकरी बंधूंनो. जर ते फवारणीमधनं घेत नसाल शेतकरी बंधूंनो, तर ज्यावेळेस तुम्ही खत व्यवस्थापन करत असतात त्यावेळेस तुम्हाला देणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो. तर खत व्यवस्थापन करत असताना काय काळजी घेणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो, की लागवडीच्या वेळेस खत व्यवस्थापन करत असताना आपण कमीत कमी 50 ते 100 किलो पर्यंत डीएपी, 50 किलो पोटॅश आणि 25 किलो युरिया घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 1 ते 2 किलो पर्यंत बोरान टाकू शकता आणि सल्फर त्याचा वापर करू शकता शेतकरी बंधूंनो. तर खत व्यवस्थापन करत असताना 3 टप्प्यामध्ये मक्याला खत व्यवस्थापन करणं शेतकरी बंधूंनो गरजेचं आहे. की जे वाण जर तुम्ही उच्च उत्पादन क्षमतेचं घेतलेलं असेल तर त्याला तुम्हाला 3 डोसेस करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट शेतकरी बंधूंनो, जर तुमचं वाण मध्यम उत्पादन देणारं वाण जर तुम्ही केलेलं असेल सिलेक्ट शेतकरी बंधूंनो, तर तुम्हाला 30व्या दिवशी किंवा 45व्या दिवशी तुम्हाला पहिला डोस केल्यानंतर दुसरे डोस करणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो. तर शेतकरी बंधूंनो, दुसऱ्या डोसला घेणं काय असतं गरजेचं आपल्याला, की झिंक आणि पोटॅश ही मुबलक प्रमाणात टाकणं गरजेचं असतं.
खत व्यवस्थापन करत असताना शेतकरी बंधूंनो, आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लागवड करत असताना घ्यावायचा बेसल डोस, की ज्याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो आपण 50 किलो DAP किंवा 50 किलो 10-26 घेणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत 25 किलो युरिया, 3 किलो सल्फर, 1 ते 2 किलो पर्यंत बोरॉन आणि 50 किलो पोटॅश हा लागवडीपूर्वीचा खताचा डोस घेणं शेतकरी बंधूंनो गरजेचं आहे. आता जो पुढील डोस आहे शेतकरी बंधूंनो, हा दुसरा डोस आपण 30 दिवसांनी घेऊ शकतो, की ज्याच्यामध्ये तुम्ही परत 25 किलो युरिया आणि 50 किलो पोटॅश हे तुम्ही 30व्या दिवशी टाकू शकतो. आणि जर शेतकरी बंधूंनो उच्च उत्पादन देणारा जर वाण तुम्ही घेतलेला असेल तर तुम्हाला परत 45 दिवसांनी शेतकरी बंधूंनो 10 किलो झिंक सल्फेट तुऱ्यावर असताना मका, की ज्यावेळेस तुऱ्यावर असतो आणि त्यावेळेस जर गर्भधारणा होत असते किंवा ज्यावेळेस पॉलिनेशनचा पिरियड असतो त्यावेळेस कणसांमध्ये दाणे भरताना न्यूट्रिशनची गरज खूप मोठ्या प्रमाणावर असते शेतकरी बंधूंनो. त्यामुळे त्यावेळेसही तुम्ही युरिया, पोटॅश आणि झिंक सल्फेट तुम्ही घेणं गरजेचं आहे, की जेणेकरून जे तुम्ही फवारण्यांमध्ये जर काही वेळेस तुमच्या मागे पुढे झालं असेल तर जमिनीत टाकलेले असताना बोरॉन म्हणा किंवा सल्फर म्हणा किंवा पोटॅश म्हणा याचा फायदा तुम्हाला होणं गरजेचं असतं शेतकरी बंधूंनो. तर पॉलिनेशनच्या वेळेस काय असतं शेतकरी बंधूंनो, ज्या वेळेस तुरा निघत असतो आणि त्यावेळेस जर न्यूट्रिशनचं प्रमाण कमी निघालं आणि तुरा जर थोडासा कमकुवत निघाला शेतकरी बंधूंनो, कारण की काय होतं तुऱ्यातनं जे निघणारे परागकण आहेत शेतकरी बंधूंनो, ते जर तुमच्या कणसावर कमी प्रमाणात पडले तर त्याच्याने तुम्हाला कमी प्रमाणात दाणे भरणे, कुठे कुठे गॅप दिसणे हे असं प्रमाण येतं आणि त्याचा आपसुकच आपल्या उत्पन्नावर शेतकरी बंधूंनो परिणाम होत असतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनो लागवडीपूर्वी घेतलेला डोस लागवडीनंतर 30 दिवसांनी आणि लागवडीनंतर 45 दिवसांनी. तर शेतकरी बंधूंनो हे तर झालं आपलं खत व्यवस्थापन. पण टाकलेल्या खताचा जर तुम्हाला चांगल्या प्रकारे उपयोग करायचा असेल शेतकरी बंधूंनो तर बेसल डोस टाकल्यानंतर तुम्ही ड्रिप असेल तुमचं किंवा फ्लड पाणी असेल तर त्यावेळेस तुम्हाला स्टेप ऑर्गॅनिकाचं जे बॅकअप आहे किंवा कन्सोर्शिया आहे शेतकरी बंधूंनो आणि मायक्रोरायझा हा पाण्याद्वारे देणं किंवा ड्रिपने देणं गरजेचं आहे. याच्याने काय होईल शेतकरी बंधूंनो, तुम्ही टाकलेली जी खतं आहेत की जी उपलब्ध नसतात ती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात आणि तुमच्या मक्याचं पान, देठ सगळ्याच गोष्टींमध्ये तुम्हाला त्याच्या उत्पन्नावर बेनिफिट जाणवत असतो शेतकरी बंधूंनो. आता दुसरी गोष्ट शेतकरी बंधूंनो, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ती म्हणजे लष्करी अळी, जिचा मक्यावर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आपल्याला दिसतो. आणि जर तिचा एकदा शेतकरी बंधूंनो प्रादुर्भाव झाला तर शेतकरी बंधूंनो आपलं उत्पादन हे कमी कमी निघेल याची आपल्याला शाश्वती 100% असते आणि त्या मालालाही क्वालिटी नसते शेतकरी बंधूंनो. त्यामुळे शेतकरी बंधूंनो याचं एकात्मिक नियोजन करणं आपल्याला गरजेचं आहे. काय असतं शेतकरी बंधूंनो, तुम्ही अशा वेळेस मार्केटमधनं ज्यावेळेस ती माशी किंवा पतंग अंडे देतो त्याचे अट्रॅक्ट करणारे सापळे लावा. दुसरी गोष्ट शेतकरी बंधूंनो, तुम्ही स्पिनोडोरमचा किंवा डेलिगेटची फवारणी करणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो. ज्या वेळेस आपण अळीचा ज्यावेळेस प्रादुर्भाव आपण त्याला म्हणतो लष्करी अळी किंवा पाने खाणारी अळी, याचं जैविक नियंत्रण जर करायचं असेल शेतकरी बंधूंनो तुम्हाला तर त्याच्यासाठी तुम्हाला वर्टिसिलियम आहे किंवा बॅसिलस आहे या जीवाणूखतांचा वापर करणं पण गरजेचं आहे. किंवा तुमच्या बागेत किंवा तुमच्या प्लॉटवर जास्तीत जास्त पक्षी कसे येतील, या अळ्यांना कसे वेचतील याही गोष्टींवर तुम्हाला लक्ष ठेवायचे शेतकरी बंधूंनो. तसेच कोराजन आहे किंवा अँप्लिगो आहे ह्या कीटकनाशकांचा तुम्हाला योग्य वेळी आपल्या शेतामधील जी परिस्थिती ती बघून या कोराजन आहे, इमामेक्टिन आहे किंवा अँप्लिगो आहे अशा कीटकनाशकांचा वापर करणं शेतकरी बंधूंनो गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो खत व्यवस्थापनानंतर जो महत्वाचा पार्ट आहे मका या पीक व्यवस्थापनाचा तर तो चुकवू नका शेतकरी बंधूंनो, कारण की तो खूप महत्वाचा आहे. जर जमिनीतनं खतं टाकलेली असली आपली आणि कमी जास्त प्रमाणात लागली तर त्याची जी भर आहे आपण ती फवारणी व्यवस्थापनाद्वारे काढू शकतो शेतकरी बंधूंनो. कारण की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये किंवा ज्याला आपण प्रारंभिक वाढ म्हणतो जर ती योग्य झाली नसेल तर शेवटपर्यंत आपला प्लॉट हा तसाच असतो आणि अप डाऊन असतो सारखा. त्यामुळे शेतकरी बंधूंनो पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी ज्या वेळेस रोपावस्था असते किंवा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चालू असते त्यावेळेस एकदम महत्वाची आणि IMP अशी फवारणी शेतकरी बंधूंनो की जी तुम्ही प्रत्यक्ष आपल्या प्लॉटवर घ्या आणि त्याचे रिझल्ट बघा. आम्ही ते देतोय आता. की शेतकरी बंधूंनो काय असतं
की ज्या वेळेस आपण 15 ते 20 दिवसांनी फवारणी घेतो, हिच्यामध्ये तुम्ही इमामेक्टिन बेंझोएट घेऊ शकता 8 ते 10 ग्रॅम प्रतिपंपाला. जर ते नसेल तर तुम्ही कोराजन म्हणून एक औषध आहे मार्केटमध्ये, ते तुम्ही 5 ते 6 ml पर्यंत घेऊ शकता शेतकरी बंधूंनो. आणि जो मक्यासाठी महत्वाचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे अल्ट्रॉन झिंक किंवा तुम्ही जेनॉक्स, की जे 20 मिली तुम्ही जेनॉक्स घेऊ शकता. त्याच्यासोबतच ॲस्कोफायलम मोडुसम मधून जो ताण सहन करणारा किंवा पानाची ग्रोथ करणारा असा एक उत्पादन आहे आगार म्हणून येतं स्टेप ग्रो फर्टिलायझरचं, हे 20 ml. आणि त्याच्यामध्ये रेनकॉल, की मर रोग येऊ नये म्हणून किंवा आल्यास तर रेनकॉल 20 ग्रॅम. परत सांगतो शेतकरी बंधूंनो, कोराजन 6 ml, जेनॉक्स 20 ml, रेनकॉल 20 ग्रॅम आणि आगार 20 ml असं प्रतिपंप 15 लिटरच्या पाण्याला किंवा 20 ml चा जर असलं तुम्हाला 20 लिटरचा पंप असला तर तुम्ही ही फवारणी शेतकरी बंधूंनो घेऊ शकतात. शेतकरी बंधूंनो, पुढील जी फवारणी शेतकरी बंधूंनो, फवारणी व्यवस्थापन करत असताना 30 ते 35 दिवसांनी, म्हणजे ज्या वेळेस तुमची अर्ली वाढीची जी अवस्था असते शेतकरी बंधूंनो, की ज्याला आपण ज्यावेळेस आपल्या मक्याला मजबूत ताटे आणि पात्यांच्या लांबीसाठी, पोषण व कीड रोग नियंत्रणासाठी जी फवारणी घेतो ती महत्वाची शेतकरी बंधूंनो. परत ती फवारणी घेत असताना शेतकरी बंधूंनो 19-19-19 हे खत तुम्हाला प्रतिपंपाला 30 ग्रॅम घेणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्हाला जेनॉक्स जे झिंक ऑक्साईड आहे याची तुम्ही 20 ते 25 ml प्रतिपंपासाठी घेऊ शकता. दुसरी गोष्ट शेतकरी बंधूंनो, जर तुम्हाला घाटे अळीचा किंवा तुम्हाला फळ पोखरणाऱ्या अळीचा किंवा पाने खाणाऱ्या अळीचा जर प्रादुर्भाव दिसत असेल तर त्यावेळेस तुम्ही स्पिनोडोरम 11.7 EC मध्ये हे जे मॉलिक्युल होतं हे तुम्ही जवळपास 10 मिली पर्यंत घेऊ शकता शेतकरी बंधूंनो. किंवा त्याच्यासोबत तोच भेटला नसेल तर तुम्ही कराटे या सिंजंटाच्या औषधाचा वापर करू शकता, ज्याला आपण लॅम्बडा सायलेथ्रिन म्हणून म्हणत असतो. कुठे जर करप्याचे ब्लाइट्स किंवा आर्ली ब्लाइट दिसत असेल शेतकरी बंधूंनो तर तुम्ही सल्फर किंवा टेबुकोनोझोल याचा तुम्ही एक 5 ते 10 ml हे उत्पादन तुम्ही घेऊ शकता प्रति 15 लिटर पाण्यासाठी. परत सांगतो शेतकरी बंधूंनो, तुम्हाला ही फवारणी 30 ते 35 दिवसांनी जी घ्यायची, मजबूत ताटे पानांची रुंदी वाढण्यासाठी गरजेची शेतकरी बंधूंनो. त्याच्यामध्ये बोरॉन घ्यायचे 30 ग्रॅम, जेनॉक्स घ्यायचे 20 ml तुम्हाला, 19-19 30 ग्रॅम आणि स्पिनोडोरम घटक 10 ml प्रतिपंप घेऊन तुम्हाला स्प्रे करणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो. पुढील फवारणी असते शेतकरी बंधूंनो 55 ते 60 दिवसाच्या दरम्यान, ज्या वेळेस तुरे निघतात आणि पॉलिनेशनची अवस्था असते, चांगल्या प्रमाणे पॉलिनेशन होऊन किंवा पोलन्स हे चांगल्या प्रमाणे तयार होऊन आपल्या कणसामध्ये दाणे भरण्याची वेळ असते शेतकरी बंधूंनो. त्यावेळेस शेतकरी बंधूंनो फवारणी करणं गरजेचं आहे तुम्हाला. तुम्ही त्यावेळेस स्प्रे करत असताना अल्ट्रॉन झिंक स्टेप ऑर्गॅनिकाचं 20 ग्रॅम, स्टेप ग्रो बोरॉन 20 ग्रॅम घेणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो. आणि अलिका हे जे प्रोडक्ट आहे याचं एक 10 मिली प्रतिपंपाला घेऊन फवारणी करणं गरजेचं आहे. जर शेतकरी बंधूंनो योग्य वेळेमध्ये जर या तिघही फवारण्या तुमच्या झाल्या असतील तर तुमचं नक्कीच पीक हे तजेलदार आणि जोमदार असेल शेवटपर्यंत, आणि तुमच्या उत्पादनामध्ये कसाही 20 ते 25% फरक पडणार आहे शेतकरी बंधूंनो. तर शेतकरी बंधूंनो, पिकास आपले कुठलीही समस्या असल्यास पिकाच्या सद्यस्थितीतील फोटो तुम्हाला जो आमच्या स्क्रीनवर नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही पाठवू शकता शेतकरी बंधूंनो. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर आमची उत्पादनं हवी असल्यास तर तुम्ही नजीकच्या तुमच्या विक्रेत्याकडे हे घेऊ शकतात. आणि जर तुमच्या भागात कुठल्याही विक्रेत्याकडे जर आमची उत्पादने मिळत नसतील तर शेतकरी बंधूंनो तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मला Amazon, फ्लिपकार्ट, बिगॅटला, podevala.com आणि किसान शॉपला 100% तुम्ही याच्यावर तुम्हाला उपलब्ध ते आमचे प्रोडक्ट होऊन जाते शेतकरी बंधूंनो. तर शेतकरी बंधूंनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि आपल्या सगळ्या ग्रुपवर तुम्ही शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.